तरी बघा आपली खाडीची कोलंबी रेडी झालेली आहे. तर ही चपातीवर मस्त खाऊ शकतो आपण. बघा मी भाकरी नाही बनवणार, चपाती. आता ह्याच्यावर मस्त आपण कोथिंबीर टाकूया. म्हणजे शिजायला काही टाईम नाही लागत. छोटी कोलंबी मस्त. छान अशी आपली कोलंबी रेडी झालेली आहे बघा. खाडीची कोलंबी आहे. नमस्कार मैत्रिणींनो. तर आज बघा आपल्याला खाडीची कोलंबी बनवायची आहे. जिवंत कोलंबी आहे ही. तर ही आपल्याला सुकीच तव्यावर बनवायची आहे. तर बघा त्यासाठी मी पहिली मिरची टाकली. नसताना आपल्याला भाकरीवर म्हणा किंवा चपातीवर नाही छान लागणार. आता हा कांदा टाकते मी. बघा मस्त असा आपल्याला कांदा शिजून घ्यायचा आहे. आणि इथे ही बघा आलं लसणाची पेस्ट टाकली. तरी बघा कांदा मऊ झाले. आता आपण ना टोमॅटो टाकूया. टोमॅटो मी थोडासाच घेतलाय कारण जिवंत कोलंबी आहे ना, तरी आपल्याला खूप टेस्टी छान लागणार आहे कोलंबी. हळद टाकली आणि हा आमचा आगरी मसाला आहे बघा. मसाला थोडाच टाकते कारण तिखट बनवलेला आहे मसाला, तर खूप तिखट होईल म्हणून मी थोडाच मसाला टाकले. तर हे बघा आपल्या खाडीच्या कोलंब्या जिवंत होत्या. त्या धुतल्यात, स्वच्छ धुतल्यात आणि याला आपल्याला साफबीर करायची काहीच गरज नाही. बघा एक कोसासहित मी करणार आहे. बघा कोसं शपतं तसंच त्याच्यासहित ती दिसायला खूप टाईम जाईल आणि अशाच छान होतात. ती बघा त्या सगळ्या आपल्याला तव्यावर टाकल्या. मी धुवून घेतल्यात स्वच्छ, छान अशा स्वच्छ धुवून घेतल्यात आणि या अशाच आपल्याला कोस शपट विपट काही काढलेलं नाही. मी अशाच काय आहे बघा याचं मी सुकं बनवणार आहे. तर हे ना तुम्हाला चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते. हे बघा आणि या बघा आता हे कशा आता शिजल्या ना की ह्या लाल होतील. हे बघा हे बघा मस्त अशा. हे बघा तरी बघा हे बघा मस्त अशी लाल झालेली आहे. आता ह्याच्यात आपण काय टाकूया. हे बघा ह्याच्यात आपण ना कैरी टाकूया. कोकम वगैरे मी टाकणार नाही पण कैरी टाकली. आणि ना गाई जायला ना मीठ कमी वापरायचं कारण काही खाडीची कोलंबी असते ना, ही खारट असते. हे बघा तर हे मीठ टाकते थोडंसं. मी जास्त मीठ टाकत नाही, थोडंसंच टाकलं. तर ही कोलंबी आपली खाडीची आहे म्हणून ना ह्याला मीठ कमी वापरायचं. खारूट खारूट लागणार. त्याच्यात आता आपण कैरी पण टाकली आहे. तर मस्त खारट आंबट असं आपलं हे कोलंबीचं सुकं तयार होणार आहे. खाडीची कोलंबी आहे. मोठी पण आहे कोलंबी आमच्याकडे, त्याचं पण नंतर काहीतरी बनवणार आहोत. पण आता हे चपातीवर भाकरीबरोबर. तर भाकरी तर नाही मी बनवणार आहे, चपाती बनवणार आहे कारण तेवढं मला टाईम नाही. मला आता जायचं आहे लेप लावायला म्हणून माझ्याकडे तेवढं टाईम नाही म्हणून मी चपातीच बनवणार आहे.